झालेला आहे. वऱ्हाडाच्या टेम्पोला एका कंटेनरची धडक बसली. आतापर्यंत आपण घटनास्थळी दाखल झालं. काय माहिती आहे आणि काय मागणी असते? खूप दुर्दैवी अशी घटना या मुंबई अहमदाबाद रोडवर झालेली आहे. साखरपुड्याला जे वऱ्हाड येत होतं त्यांचा भीषण अपघात कंटेनर आणि टेम्पो यांच्यामध्ये झालेला आहे. आता मी कासा अरेस्टला जाऊन आलो. साधारणतः 11 हे दुर्दैवी मृत झालेले आहेत आणि साधारणतः 16 जण जखमी अवस्थेतील धुंदवाडी या हॉस्पिटलला ट्रान्सफर केले गेले. तिथे त्यांची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. या घटनेची माहिती मिळताच मी आमचे जिल्हाध्यक्ष आम्ही स्वतः इथं आलोय, त्याची पाहणी करतोय आणि त्वरित उपाययोजना कशा होतील त्याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे माननीय सुप्रिंटेंडेंट पोलीस देशमुख साहेब सुद्धा आलेले आहेत. ज्या रुग्णांना धुंदरवाडी जे हॉस्पिटलला पाठवलेले आहेत त्यांना सुद्धा ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. याची लागलीच सूचना हे माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिली गेलेली आहे. माननीय पालकमंत्री साहेब यांना सुद्धा दिले गेलेले. ते स्वतः इथे यायला निघालेले आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना सुद्धा सूचना दिली गेलेली आहे. त्यामुळे त्वरित सगळी यंत्रणा ही प्रशासन हे कामाला लागलेलं आहे आणि जे जे जखमी झालेत किंवा जे मयत झालेत त्यांना तातडीची चांगली अशी मदत सरकारतर्फे मिळावी यासाठी आम्ही पालकमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत. अर्थात आल्यानंतर आढावा घेऊन ते पुढची सूचना देत. हा टेम्पो खरं तर आउट साईडने येत होता आणि दुसरा विषय असा आहे की हे व्हाईट टॅपिंग केलं त्याच्या बाजूला जो साईड पट्टी पाहिजे ती कुठेच नाहीये. त्याच्यामुळे वारंवार असे अपघात घडत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली. जे ठेकेदार आहेत या महामार्गाचं काम करत होते त्यांना कुठेतरी पाठीशी घातलं जात याचा आरोप आहे. नाही, या निमित्ताने या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल. रोडची सुद्धा चौकशी होईल. जिथे साईड पट्टी केली गेलेली नाही, जे आवश्यक ज्या ज्या नियमानुसार हायवेच्या नियमानुसार जे व्हायला पाहिजे काम ते झालं नसेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जर या प्रकरणामुळे जर अशा प्रकारचे अपघात होत असतील तर ते टाळता येण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल यासाठी सुद्धा नॅशनल हायवे ऑथॉरिटीसाठी आम्ही बोलणार आहोत. आणि असे जे अपघात आहेत हे होऊ नये यासाठी दक्षता ही घेतली गेली पाहिजे.